मंजुला राम लिंबलकर. मग असं आम्ही भीक मागून गातोय, पण आमचं काय लोक सोय केलेलं नाही. आमचं पोरं शाले टाकलेत, पण आम्ही पदरच भरून केलेत. आम्हाला शेती नाही, बाडी नाही, काय नाही. मग आम्हाला मागितल्याशिवाय काय पर्याय होणार. आमचं दिवस होती, दिवस म्हणजे असं भटकतच गेली. मग दिवस म्हणजे भटकत गेली, पण आता लेकरांना शाले टाकलेला. मग लेकरांना शाले टाकली, पण आता पोरं काही 12वी झालेत, काही 10वी झालेत, काय असं झालेत. मग आम्ही केलं शाला एवढी करून भीक मागून त्यांना खायला कस तर हाणतोय. आता पोरं गेल्यात कुठं पोलीस भरतीमध्ये टाकल्यात. अजून काही पोरं 2-2, 3-3 वर्ष झाल्यात, अजून काही भरती नाही भरली त्यांचं. अजून आम्ही असं मागतच राहिले, अजून त्यांना भरतच राहिलेलं आहे. काय आम्हाला काय सोय केलं नाही. कोणी काय असं गरीब आहे म्हणून गरीबांना बाबा मदत करावा. मग गरीबांना काय नाही काय तर सोय कुठं करून द्यावा. आम्हाला जोगा नाही, काय नाही. मग पारगावमध्ये गावठण होती सरकारी जोगा, ते सरकारी जोगामध्ये अर्धा गुंठा दिले. मग त्याच्यातच आहे. आमचा काय सोय नाही लागली, काय कुठं काय लागली नाही. मग असं बघ लेकरांना घ्यायची. आता या पोरांचा शाळा चालू होणार 15 तारीख. मग या 15 तारखेला परत यांना शाळेत. मग आम्ही एकटी फिरायचं, गुबू करायचं, रुपये मागायची, 2 रुपये मागायची, यांना दप्तर घेऊन द्यायची. मग परत त्यांना पुण्याला पोराला टाकल्यात. मग त्यांना काय असेल त्यांना पुरवायची. मग आपल्याला काही सोय नाही. त्यासाठी मी काय म्हणतो हात जोडून विनंती करतोय, पण आमचं लोकांसारखंच काहीतरी तुम्ही फायदा करा, काहीतरी आमचं चांगलं करा. मग आम्ही काय असं भटकतच गेलेलं आहे. पोरांना शिकायला टाकली, मग त्यांचं काही शिकणं म्हणजे काही नापास व्हायला लागली. मग त्याच्यात काय मी म्हणतोय आमचं मदत केलं तर लई चांगलं झालं असतं. तुम्ही किती घर आहेत गावाला? तिथं पार आमचं 50-60 घर आहेत. कोणतं गाव आहे ती? पारगाव. पारगाव तालुका शिरूर. शिरूर तालुका नाही, दवंड तालुका, जिल्हा पुणे. किती 50 घर आहेत? 50 घर आहेत. ते सगळी पाला म्हणजे आता आम्ही कुठं मागाय, कोणी मुंबईला गेलेत, कोणी पुण्याला गेलेत, कोणी बुमला गेलेत, कोणी परंडाला गेलेत, कोणी शिरूरला आलेत. असं माझं नाव मंजुला रामा लिंबलकर. तुमचं? रवी. तुझं बाळा? कितवीला आहे तू? तुझं नाव? सनी. तुझं कितवीला तू? 6वीला. तुम्ही शाळा शिकून हे करता सगळं? शाळा शिकवतोय, हे बी धंदा करतोय. आता शाळा शिकण्यासाठी त्याचं शिक्षण. मग असं आता शाळा आले जवळ, मग आमच्याकडे पैसे नाही. मग शाळेतलं बारदान असतंय. आम्हाला काही पेन्शन पण पोरांना भेटत नाहीत. की पारगाव शाळेमध्ये टाकली आम्ही. नुसतं आमचंच पदार्थ. बरं आम्ही काय अडचण तर फोन करू. सरकारला काय सांगणार? हे सांगणार आमचं चांगलं करा बाबा, आमचं काय तर सोयी लावा. आम्ही कवर भीक मागून मरावा, आमच्या पोरांचं तर चांगलं करावा, एवढे सांगतोय आम्ही. यात्रा निघाली, घराची नोंदणी झाली पाहिजे, जनगणना झाली पाहिजे, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला घराचं लोन केलेलं लय चांगलं वाटणार, आमचं सोय केलेलं लय चांगलं होणार आमचं परत.